मी अजय जोशी, राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण जर बघितलं तर भाजपचे गटनेते शरदजी तेली यांचा आज वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम जे आहेत ते राबवण्यात आलेले। आपण माझ्या मागच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर जे आहे ते या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। आणि हे शिबिर जे आहे आयोजित करण्यात आलेलं आहे। जवळपास सकाळपासून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर शरद तेली यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या सर्व भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा जो उपक्रम आहे हा या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मोफत चष्मे वाटप या ठिकाणी करण्यात येत आहेत। शरदजी तेली यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। दिवसभर त्यांनी नेमकं कुठले उपक्रम राबवलेले आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। शरदजी, सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आपण सामाजिक उपक्रम राबवतातच, तर आज जो उपक्रम राबवलेला आहे कुठले उपक्रम आज दिवसभर पार पडणार? आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या कार्यकर्त्यांनी आणि दृष्टिमित्र साकीब गोरे यांच्या देवाभाऊ चष्मा विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चष्मे वाटप शिबिर आयोजित केलेलं आहे। मोफत नेत्र तपासणी आहे, मोफत चष्मे वाटप आहे आणि या ठिकाणी ज्यांचं मोतीबिंदू होणार आहे ते मोतीबिंदूचं आम्ही शिबिर देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। निश्चितच प्रचंड असा प्रतिसाद आहे। सामान्य जे काही रुग्ण आहेत किंवा आमचे गरजू भगिनी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही चष्मा देणार आहोत। आतापर्यंत आमच्याकडे 350 लोकांनी नोंदणी केली आहे। टप्प्याटप्प्याने सर्व आमचे जे काही नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना चष्म्याचा लाभ आम्ही घेणार आहेत आणि 4 वाजेपर्यंत 1000 चष्म्यांच्या आसपास आम्ही साधारण वाटप करू अशा प्रकारचं आहे। दृष्टिमित्र साकीब गोरे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी सकाळपासूनच मनापासून कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने हे आम्ही या ठिकाणी आयोजन करतोय। आमदार किसनराव कथोरे साहेबांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे। रुचिताताई घोरपडे नगराध्यक्षा यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालंय आणि युवा उद्योजक निमेश जनवाड असो, आमचे युवा नेते सुशील लाहिंजे असो, या सर्व मंडळींनी देखील या ठिकाणी आता व्हिजिट दिलेली आहे। त्यांच्या हस्ते देखील चष्मा वाटप केलेलं आहे आणि मी या उपक्रमाबद्दल आमचे विजन फ्रेंड साकीब गोरे यांनी आम्हाला जी मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संध्याकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, काय आवाहन करायला लागेल? संध्याकाळी आमच्या सर्व जे काही आमचे अपतेष्ट मंडळी आहेत यांच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। सर्व मंडळी गाठीभेटी घेण्यासाठी येत असतात, शुभेच्छा देत असतात आणि त्यांच्या या प्रेमामुळेच मी बदलापूरमध्ये सर्वाधिक मतांनी या ठिकाणी निवडून आलो। निश्चित ही सर्व मंडळी मला भेट देण्यासाठी किंवा मला एक शुभेच्छा देण्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात, तर त्यांच्यासाठी एक छोटासा मनोरंजनात्मक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे। नक्कीच आपण जर बघितलं साकीबजी गोरे यांच्या माध्यमातून जवळपास 1992 पासून हा संपूर्ण नेतृत्वाचा जो उपक्रम आहे तो हातामध्ये घेण्यात आलेला आहे। जवळपास 2047 विकसित भारत ही ध्येय त्यांनी ठेवून हा उपक्रम बदलापूर शहरामध्ये सुरू केलेला आहे। आपल्यासोबत युवा उद्योजक निमेशजी जनवाड असतात, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। निमेशजी, आपण जर बघितलं तर जवळपास मागच्या महिन्यामध्येच आपण एक भव्य असं आरोग्य शिबिर घेतलं होतं गणेशोत्सवामध्ये। या ठिकाणी देखील शरदजी तेली यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे, काय सांगा? सर्वप्रथम तर मी कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगरसेवक श्री शरद तेली साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी समाज उपयोगाचा कार्यक्रम म्हणजे चष्मे वाटप आहे व इतर अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे। खरं तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते की त्यांच्या कार्याला पाहून आम्ही देखील तरुण कुठेतरी प्रेरित होऊन प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी असेच समाज उपयोगी कार्यक्रम लोकांसाठी करायला पाहिजे। याच्याने काय होतं की लोकांचे आशीर्वाद देखील लाभतात आणि एक समाजात चांगला मेसेज देखील जातो। तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी अशा प्रकारचा कार्यक्रम बदलापूर शहरासाठी बदलापूर शहरासाठी एक चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे। मला खूप आनंद वाटतो आणि खूप त्यांचा अभिमान देखील वाटतो आणि त्यांच्याकडून मी देखील बऱ्याच गोष्टी शिकत असतो, कारण त्यांचं समाजकार्य जे आहे ते तरुणांनी पाहिलं तर मला असं वाटतं तरुणांसाठी एक ते प्रेरणास्थान आहे। त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। नक्कीच सुशीलजी, आपण जर बघितलं तुमच्या हस्ते देखील या ठिकाणी चष्मा वाटप करण्यात आलेला आहे, कशा शुभेच्छा देतात? आमचे परम मित्र शरदजी तेली साहेब यांची गेल्या 25 वर्षापासून समाजसेवा मी डोळ्याने पाहत आहे आणि खरंच म्हणजे बोलण्यात शब्द कमी पडतील एवढं त्यांचं कार्य आहे। एकदम सुसंस्कृत, संयमी आणि सुशिक्षित असा नेता त्यांची प्रतिमा आहे बदलापूर शहरामध्ये आणि बदलापूर शहराचा कायापालट घडविण्यामध्ये
त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि इथून पुढे त्यांच्याकडून खूप चांगली कार्य होतील अशी अपेक्षा आणि असा प्रण त्यांच्या वाढदिवशी मी करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक ट्रक भरून शुभेच्छा देतो. नक्कीच आपण जर बघितलं तर युवा उद्योजक एम.एस. यांनी यांनी देखील सांगितलं की आम्हाला प्रेरणा मिळते. तर सुशीलजी यांनी त्यांना अनोख्या शुभेच्छा दिलेल्या. आपण माझ्या मागच्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी नागरिक जे आहेत हे नेत्र तपासणीसाठी आलेले आहेत आणि या ट्रकमध्ये या ठिकाणी मोबाईल व्हॅनमध्ये नागरिकांची नेत्र तपासणी जी आहे ती सुरू आहे. जवळपास संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 1000 नागरिकांना चष्मे वाटप करण्याचं ध्येय जे आहे शरदजी तेली यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेलं आहे. नक्कीच बदलापूर शहरातल्या सर्व अशा उपक्रम पाहण्यासाठी राज्य माझा न्यूजला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. कॅमेरामॅन रिषभसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.